नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आपल्या रमा आणि अक्षयच्या मुलीवर म्हणजे आरोहीवर आता एक खूप मोठं असं संकट कोसळणार आहे। आरके मॅडम म्हणजे ही आपल्या रमा हे आपल्या आई आहे हे कळल्यानंतर रमापासून स्वतःच्या मुलीला म्हणजेच आरोहीला दूर करू पाहणाऱ्या अक्षयचा आता एक खूप मोठा नाईलाज होतोच। अक्षय स्वतः रमाला आरोहीसाठी घरी बोलवणार आहे, तर अक्षय हा रमाचा पुन्हा एकदा अगदी प्रेमाने स्वीकार करणार आहे आणि आता रमाची धमाकेदार एंट्री आता या घरात म्हणजे गृहप्रवेश तिचा होताच। इरावती आत्याची आता अगदी रमा खूप अशी जिरवणार आहे। तर आतापर्यंत इरावती आत्याने जे काही आपल्यासोबत केलं, जो काही त्रास तिने या रमाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दिला, त्याचा बदला आता रमा इरावती आत्याकडून घेणार आहे। तर आणि इरावती आत्याला आता रमा स्वतः धक्के मारत घराच्या बाहेर काढणार आहे आणि आता लवकरच अक्षयचा गैरसमज आपली रमा दूर करून पुन्हा एकदा अक्षय रमाचा प्रेमाचा मुरंबा खुलणार आहे आणि आरोहीला सुद्धा तिचे खरे आई बाबा आता मिळणार आहेत। आरोहीचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। तर आता मित्रांनो, अक्षय रमा पुन्हा एकत्र कसे येतात, आरोही त्यांना असे एकत्र कसं करते आणि आता कसं ते सर्व होणार आहे ते बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं, रमा ही अण्णासाहेबांची ट्रस्ट चालवत असते आणि तिची एक नवीन ओळख असते, हेच म्हणजे आरके मॅडम। तर आता अक्षयसुद्धा आपल्या सर्व फॅमिलीला घेऊन पाचगणीला आलेला असतो आणि तेथे आता अजूनही रमा अक्षयची भेट काही झालेली नसते। दोघांनाही कोणीतरी जवळची व्यक्ती आल्याचा भास अगदी एकमेकांना होत असतो। वेळोवेळी त्याचे संकेतसुद्धा त्यांना मिळत असतात। आता ह्या रमाच्या म्हणजेच आरके मॅडमच्या कॅन्टीनमध्ये अक्षय हा सेफ म्हणून काम करत असतो। अक्षय हा बनवलेले सर्व काही पदार्थ हे आता सगळ्यांनाच खूप आवडत असतात। अक्षयला भेटण्याची रमाची खूप इच्छा असते, परंतु तो आता अक्षय आहे हे रमाला अजूनपर्यंत माहिती नसतं। आरोही आता रमाची जी काही भेट झालेली असते आणि त्या पहिल्याच भेटीत आरोहीने रमाला एक आई म्हणून हाक मारलेली असते, ते ऐकून रमासुद्धा आता अगदी भावूक झालेली असते। एक क्षण रमाला असं वाटतं की ही माझीच मुलगी आहे आणि आरोहीलासुद्धा असं वाटतं की ही माझीच आई आहे। दोघे आता अगदी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात। मायलेकींची ही हृदयस्पर्शी भेट मात्र आता झालेली असते, परंतु रमालाही माहिती नसतं की ही खरंच आपली मुलगी आहे आरोही। त्यानंतर आता रमालाही कळलेलं असतं की आरोहीची आई या जगात नाही, म्हणूनच आता आरोही खूप नाराज असते। तिला सतत या गोष्टीची खंत असते, म्हणूनच आरोहीची खूप अशी चिडचिड होते। आरोहीबद्दल आता रमाला फारच असं वाईट वाटत असतं आणि म्हणूनच रमा ही आरोहीकडे अगदी सारखं लक्ष ठेवून असते, तिची काळजी घेत असते। त्यानंतर आता अण्णासाहेबांच्या ट्रस्टमार्फत सर्व मुलांसाठी एक आता मॅरेथॉन स्पर्धा असते आणि त्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये आई आणि बाबा आपल्या मुलांसोबत अगदी धावणार असतात, त्यांची साथ देणार असतात, त्यांचे बळ अगदी वाढवणार असतात। म्हणूनच आता सर्व काही स्पर्धक तिथे जमलेले असतात। आता अक्षय काही कामासाठी बाहेर गेलेला असतो, त्याने आपल्या छोट्या परीला म्हणजे आरोहीला प्रॉमिस केलेलं असतं की मी सुद्धा तेथे स्पर्धेमध्ये तुझ्यासोबत नक्की येणार। आणि अगदी अंतिम स्पर्धेच्या दिवशी आरोही खूप आता आपल्या बाबांची म्हणजे अक्षयची वाट पाहत असते, परंतु अक्षय इकडे ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे अक्षय तेथे वेळेवर पोहोचू शकत नाही। आरोही तर आता खूप रडत असते की बाबा तू लवकर ये, मी एकटीच आहे आणि तू जर लवकर आला नाही तर स्पर्धेमध्ये मला बाद करण्यात येईल। म्हणून आता आरोहीचा नंबर आल्यानंतर अक्षय तेथे पोहोचलेला नसतो। आरोही खूप आता त्याची आतुरतेने वाट बघत असते आणि खूप नाराज असते आणि तेवढ्यात तेथे रमा येते। रमा आता आरोहीकडे बघते आणि तिचे सर्व दुःख आम्हाला समजतं। तेव्हा आता रमा विचार करते की अरे, ह्या मुलीसोबत तर कोणीच नाही, एकटीच आहे। म्हणून आता रमा अगदी क्षणाचाही अगदी विलंब न घालवता आपल्या आरोहीच्या सोबत धावण्यासाठी तयार होते। रमाला बघून आरोहीचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो आणि मनाशीच म्हणते की आई म्हणजे आज आई माझ्यासोबत धावणार आहे, तर अगदी परी बनून माझी आई पुन्हा आली आणि ती परी असं रमाला म्हणते। रमा तिला मान डोलावते। दोघी आता आनंदाने एकमेकींचा हात असा घट्ट पकडतात आणि पळू लागतात। काही वेळानंतर अक्षय तेथे पोहोचतो। अक्षयला समोर
समोर पाहतात तर मी अगदी आरोही तर कोणासोबत म्हणजे दुसऱ्याच बाईसोबत धावत आहे, नक्की ही बाई कोण असेल असा प्रश्न आता अक्षयला पडलेला असतो. त्याला मोठा धक्काही बसतो. म्हणून आता अक्षय पळतच आरोहीजवळ जातो आणि आरोहीचा दुसरा हात पकडतो. आता एक हाताप्रमाणे एकाच क्षणी तो पकडलेला असतो. अक्षय लगेच आरोहीचा दुसरा हात कुणी पकडला म्हणून समोर बघतो तर त्याला रमा दिसते आणि रमाला समोर बघून अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते. अक्षयला समोर बघून रमाही खूप अगदी आनंदाचा धक्का तिला बसतो. तेव्हाच आता आरोही अक्षयला पाहून मोठ्यानेच ओरडते की बाबा तू आलास. तेव्हा आता सत्याचा उलगडा होतो की आरोही माझी आणि अक्षयची मुलगी आहे. तर आरोहीला पाहून आता रमाला खूप असा आनंद होतो आणि इतक्या वर्षानंतर माझी मुलगी मला भेटली म्हणजे आरोहीने मला आई ही अशी हाक मारली होती, मी खरंच आरोहीची आई आहे म्हणून आता डोळे भरून रमाही आपल्या आरोहीकडे बघत असते. परंतु अक्षयला मात्र समोर अगदी जे काही रमाला बघून रमानेच आपल्या मुलीचा आरोहीचा हात धरला हे पाहून तर खूप असा राग येतो. अक्षय काही न विचार करता आरोहीचा हात रमाच्या हातातून हिसकावून घेतो आणि आरोहीला तेथून तो घेऊन जाण्यासाठी निघतो. आरोहीला विचारतो की अगं बाई इथे कशी तुझा हिचा काय संबंध आणि ती तुझ्यासोबत का धावत होती. त्यावर आता आरोही लगेच बोलून जाते की बाबा अरे असं काय करतो तू यांना नाही ओळखलं का. अरे ह्याच ते आर.के. मॅडम आहेत आणि आता रमा हीच आर.के. मॅडम आहे आणि आपण आर.के. मॅडमच्या कॅन्टीनमध्ये या ट्रस्टमध्ये काम करतो. हे ऐकताच अक्षयला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आर.के. मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून आपली रमा आहे हे आता अक्षयने ओळखलेलं असतं. रमाने आता आपली ओळखसुद्धा पूर्ण बदलून टाकली. तिला आपलं नावसुद्धा नको आहे म्हणून अक्षयला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि रमा किती चेंज झाली, रमा अशी कशी वागू शकते असा प्रश्न आता अक्षयला पडलेला असतो. आरोही सांगू लागते की अरे बाबा आर.के. मॅडमना खूप चांगले आहेत. अरे त्या दिवशी त्यांनीच तर मला 2 वेण्या घालून दिल्या होत्या आणि मला त्या खूप अशा 2 वेण्या आवडल्या. त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटतं की माझी आईच आहे. हे वाक्य ऐकून आता जे काही अक्षयचं काळीज आहे तर अगदी पिळकटून निघतं. अगदी अक्षयला असं वाटत असतं आता मात्र आरोहीला सगळं काही कळालेले आहे. तर रमाला सुद्धा आता असं होतं की आता आरोहीला घट्ट अगदी मिठी मारावी, पळत जावे आणि आरोहीला घट्ट अशी मिठी मारावी. म्हणून रमा ही आरोहीच्या जवळ जायला लागते तर अक्षय खूपच भडकतो. अक्षय म्हणतो की ओ आर.के. मॅडम माझ्या मुलीपासून दूर राहायचं. तुम्ही आहात ना, तुमचा आणि माझ्या मुलीचा काही एक संबंध नाही आणि माझ्या मुलीला तुम्ही अगदी हातसुद्धा लावलेला मला चालणार नाही. म्हणून रमाने हात लावला म्हणून अक्षय खूपच भडकलेला असतो. अक्षय आता जो काही चुकीचा निर्णय आहे आणि आरोहीला हे माहिती नसतं की आता बाबांची आणि आपल्या म्हणजे आर.के. मॅडम यांची अगोदरची ओळख आहे. तर म्हणजे आपले ते आई बाबा आहे हे आरोहीला माहिती नसतं. तेव्हा आता आरोही बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते की अहो बाबा तुम्ही असं का बोलतात. अहो त्या आर.के. मॅडम आहेत, तुम्ही त्यांच्याकडे काम करतात. आणि आता हे ऐकल्यानंतर रमाला तर धक्काच बसतो. म्हणजे आपल्या ट्रस्टमध्ये जे काही शेफ म्हणून काम करतात तर दुसरे तिसरे ते कोणी शेफ नसून तर ते अक्षय आहेत हे रमाच्या लक्षात येते. आता रमा ही अहो तुम्ही असं काय बोलतात, म्हणजे ती आपली मुलगी आहे. आणि आता असं रमा बोलणार तोच लगेच अक्षय आरोहीला अडवतो. एकही शब्द आता तोंडातून काढू नको माझ्या मुलीसमोर. आणि रमा हे बघ यापुढे मात्र एकही शब्द तू बोलायचं तर नाही, कारण तू आम्हाला फसवलं आणि तू आता माझ्या मुलीवर डोळा ठेवून आहेस म्हणून आता तुम्ही मुद्दाम मला इथे कामासाठी बोलवलंत. माझ्या दुरावस्थेत तुम्ही माझा फायदा घेतला, परंतु आता मला तुमच्या नोकरीची एकही गरज नाही. मी आत्ताच्या आत्ता ही नोकरी सोडून जातो. म्हणून आता अक्षय हा आरोहीचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जाण्यासाठी निघतो. आरोही रमाकडे एकटक बघत असते. तिचे डोळे अगदी म्हणजे पाण्याने असे वाहत असतात. तिला काही कळत नसतं. तिला माहितीसुद्धा नसतं की रमा ही तिची आई आहे म्हणून. आरोहीला आता रमाचा खूप असा लळा लागलेला असतो. अक्षयने हा निर्णय घेतलेला असतो की आता अगदी ही 5 गणी सोडून पुन्हा आपल्या घरी निघून जायचं आणि जॉबसुद्धा सोडायचा, कारण आर.के. मॅडम म्हणजे हे अगदी रमाच आहे हे अक्षयला तर समजलेलं असतं. आता रमाला तर खूप मोठा धक्का बसतो. रमाला सर्व काही भूतकाळ आठवतो की कशा प्रकारे अक्षय आणि ते एकमेकांपासून दूर झालेले असतात. रमाचा नक्की काय नाईलाज असतो म्हणून ती अक्षयला सोडून गेलेली असते आणि आपल्या मुकादम फॅमिलीला सुद्धा.
अगदी त्यांना वाचवण्यासाठी तिने हे सर्व केलेलं असतं। परंतु रमाला मात्र आता दुसरा एक खूप मोठा असा धक्का बसतो की अक्षयची ही दुरावस्था झालीच कशी। अक्षय स्वतःचं मुकादम फूड्स कंपनीमध्ये एक शेफ म्हणून काम करण्यासाठी का त्याला अगदी सोडावं लागलं आणि कंपनीचं काय झालं, नक्की अक्षय इकडे तिकडे का इकडे शेफ म्हणून कामाला आला असेल, असे अनेक प्रश्न आता रमाला अगदी गोंधळून टाकतात। रमाला आता काहीच माहिती नसते, नक्कीच काहीतरी गडबड आहे। अक्षयची अवस्था झालीच कशी, याला कोण जबाबदार आहे, या सर्व गोष्टीचा गोंधळ आता रमाच्या मनामध्ये ओढलेला असतो। रमाला आता एक खूप मोठा आनंदसुद्धा झालेला असतो की आरोही तिची मुलगी आहे, आरोहीची तिची भेट झाली आणि आरोहीला अगदी आई म्हणून तिने आता रमाला हाकसुद्धा मारलेली असते। रमा अक्षयला अगदी थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु अक्षय आरोहीला ओढून घेऊन जात असतो। रमा म्हणते की आहो थांबा, ती माझी मुलगी आहे, तुम्ही तिला असं माझ्यापासून दूर नाही घेऊन जाऊ शकत। आणि आरोही आता हे सर्व ऐकते की ती आता रमाची मुलगी आहे हे आरोहीला समजते। त्यानंतर आता अक्षय घरी येतो आणि तो सतत आता हाच विचार करत असतो की RK मॅडम अगदी म्हणजे येथे कशा, नक्की आता काय झालं असेल, नक्की त्या कोण आहे आणि त्या येथे कशा कामाला लागले असेल आणि त्यांचं आणि जे काही अण्णासाहेब आहे तर त्यांचं नातं काय आहे हे आता मला शोधून काढावंच लागेल। आणि आता आरोहीसुद्धा अक्षयला अनेक प्रश्न विचारते की RK मॅडम अहो बाबा असे का म्हणाल्या, त्या माझी आई आहे, मी त्यांची मुलगी आहे, म्हणजे नक्की RK मॅडम माझ्या आई आहे का, असे अनेक प्रश्न ती आता विचारत असते। परंतु अक्षय आता आरोहीला समजवण्याचा इतका प्रयत्न करतो, परंतु आरोही ऐकायला तयार नसते। त्यामुळे अक्षयचा राग आता अनावर झालेला असतो। अक्षयसुद्धा आता हा जी काही ही आरोहीसारखं त्याला हट्ट करत असते आणि तो आरोहीवर खूप असा ओरडतो। त्यामुळे आता आरोही रडायला सुरुवात करते। इकडे मात्र आता आरोहीसोबत झालेले जे काही प्रत्यक्ष नाटक असते तेव्हाच इरावती आत्याला अगदी समस्त जी काही माहिती आहे आणि ती पाचगणीला आहे, कारण रमा ही इथे पाचगणित आहे आणि तीच RK मॅडम आहे हे माहिती होते। आता इरावती आत्याजवळ खूपच असा धक्का बसलेला असतो। तिला असं वाटतं की आता रमा ढगात गेली असेल, तीही आता असेल, परंतु अजूनही ती जिवंत आहे आणि तीच RK मॅडम असावी। देव तरी अगदी काय हे सर्व करतोस, म्हणजे जिच्यापासून आपण इतके दिवस सुटका काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि तीच शेवटी आपल्याला परत येथे येऊन भेटली आणि तिच्याजवळ इतका पैसा आलाच कुठून, असा सर्व काही प्रश्न आता इरावती आत्याला पडलेला असतो। तिचा आता खूप असा संताप होत असतो, कारण आता रमा ही कायमची आपल्याला सोडून गेली तरीसुद्धा आता एका खूप मोठ्या पोस्टवर ती जाऊन पोहोचली, तिची इथे काय इमेज आहे हे इरावती आत्याला अगदी विचार करूनच अगदी असं जळफाट होतो। त्यानंतर आता इकडे रमाला तर खूप मोठा असा प्रश्न पडतो, अक्षयची ही अवस्था झालीच कशी। जेव्हापासून अक्षय आणि आरोही तिची भेट झाली रमाला सारखे टेन्शनच असते। तेव्हा ती लगेच मॅनेजरला बोलावते आणि जे काही आपल्या इथे शेफ काम करतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत असं ती सगळी काही माहिती आता त्यांच्याकडून काढून घेते। त्यावर आता सगळी मुलं आणि इरावती असल्याचं जे काही हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबावर नक्की काय अशी त्यांची अवस्था आहे हे सगळं काही आता पाटील रमाला सांगतात। रमाच्या आता सर्व काही लक्षात येते, म्हणजे अक्षयची ही अवस्था झाली तर त्याला फक्त आणि फक्त इरावतीच जबाबदार आहे आणि अक्षयला बर्बाद केल्याशिवाय ती काही सोडणार नाही। जे काही तिने अगदी म्हटले होते तर अगदी तसेच केले। अक्षयला मी सोडून आल्यानंतर सर्व काही ठीक होईल असे आता ती मला म्हटली होती, तिने मला शब्द दिला होता। माझ्यामुळे अक्षयला काही त्रास होत आहे म्हणून मी आता तेथून निघून गेल्यानंतर सर्व काही छान होईल असे मला वाटले होते, परंतु झालं काही अगदी उलटं। आपल्या इरावती आत्याने माझ्यावर माझ्या कुटुंबाचं अगदी बर्बाद करून टाकले। आता मी तिला जो काही शब्द दिला होता मी तिला आता प्रत्येक शब्दाचा हिशोब चुकता करणार आहे आणि आत्तापर्यंत तिने माझ्या फॅमिलीला जो काही त्रास दिला तो मी आता सहन करत राहिले, परंतु आता नाही, यापुढे मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणार नाही आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा नाही। तिने माझ्यापासून माझी मुलगी माझा नवरा सगळं काही हिरावून घेतलं आणि त्यांना रस्त्यावर आणलं, त्याचा मी बदला आता घेणारच। म्हणून रमा आता मनाशी ठरवते की इरावती आत्याला मी नाही सोडणार। तर इकडे अक्षयने आता आरोहीला अगदी मारल्यामुळे आरोही खूप अशी रडत असते आणि ती सतत RK मॅडम असे रमाचे नाव घेत असते, कारण आत्तापर्यंत पाचगणीला आल्यापासून आरोहीला अगदी
खूप त्रास होत असतो, ती कायम संकटात असते। तेव्हा आता आरोहीला असेच वाटत असते की रमाने तिच्याजवळ यावं आणि अक्षयने सुद्धा आता खूप मनस्ताप करून घेतलेला असतो। त्याला सुद्धा आता सर्व काही भूतकाळ आठवतो आणि आता जे काही झाले, रमाने आरोहीचा हात पकडलेला असतो आणि आरोहीने दोघांनाही आई बाबा अशी हाक मारलेली असते। हे सर्व क्षण आता अक्षयला आठवत असतात। त्याच्या डोळ्यातून सुद्धा आता खूप असे पाणी येते। तेव्हा आता सर्व काही गोष्टींचा खोलवर करत अक्षय पाचगणी सोडून जाण्याचं ठरवतो आणि हा जॉबसुद्धा तो सोडणार असतो। तेव्हा सर्व मुलांना आता बॅग भरण्यासाठी सांगतो। ते ऐकून आता आरोहीला मात्र खूप मोठा धक्का बसतो। आरोही सांगते की नाही बाबा, पुन्हा मी तिकडे नाही येणार, मला येथेच पाचगणीमध्ये राहायचं आहे, मला इथे अगदी खूप करमते, मला तिकडे नाही जायचं। म्हणून आरोही आता हट्ट धरते आणि खूप असं रडत असते। अक्षय मात्र ऐकायला तयार नसतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पुन्हा घरी जाण्यासाठी निघणार असतात। परंतु मध्यरात्रीच आरोहीला खूप आता ताप येतो आणि ती तापाने अगदी पूर्ण फणफणलेली असते। आरोही खूप आजारी पडते आणि ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते। ते बघून आता अक्षय खूपच घाबरतो, तिच्या डोक्यावर पट्टी ठेवतो। आरोही अन्नाचा एक कण सुद्धा खात नसते, कारण तिने फक्त आणि फक्त आर.के. मॅडमचा म्हणजे रमाचा ध्यास घेतलेला असतो। आरोहीला असं वाटतं की आता आर.के. मॅडम तिची आई आहे। अक्षय कितीही अगदी नकार देत असला तरी सुद्धा सत्यही तिच्यापर्यंत पोहोचलेले असते आणि आता आरोहीचं मन अगदी खूप असं रमाची वाट पाहत असतं। आता तिचीच आई आर.के. मॅडम आहे हे आरोहीला समजलेले असते। ही छोटीशी आरोही तापाने अगदी खूप फणफणलेली असते। अक्षयला काय करावं ते कळत नसतं। अक्षय पटकन आरोहीला डॉक्टरांकडे घेऊन जातो। डॉक्टर आता आरोहीला चेक करतात, औषध गोळे देतात, परंतु औषध गोळ्यांचा सुद्धा देखील आरोहीवर काही परिणाम होत नसतो। तेव्हा अक्षय नक्की आरोहीला काय झालं असं डॉक्टरांना विचारतात। तेव्हा डॉक्टर अक्षयला सांगतात की हे बघा, नक्कीच काहीतरी आरोहीला एक खूप मोठा धक्का बसलेला आहे, जे कुठला तरी ध्यास तिने अगदी मनावर धरलेला आहे, म्हणूनच आरोहीची अशी अवस्था झाली आणि कुठल्याही औषध गोळ्या आता आरोहीला अगदी काम करत नाही। त्यामुळे आता कोणी एका व्यक्तीचा तिने अगदी ध्यास धरलेला आहे, ज्या व्यक्तीचं तिच्यावर अगदी होटावर नाव असं पुटपुटते, ती आर.के. मॅडम आहे तरी कोण, आणि त्यांना घेऊन तुम्ही लवकरात लवकर आरोहीचा सहवास द्या, आरोहीला आता त्यांच्याजवळ ठेवा, नाहीतर तरच ते अगदी आरोही बरी होऊ शकते, असं डॉक्टर आता जेव्हा अक्षयला सांगतात तेव्हा अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता रमाला बोलावल्याशिवाय अक्षयकडे कोणताही दुसरा पर्याय उरलेला नसतो, कारण आरोहीची तब्येत अगदी खालावत जात असते आणि आपल्या मुलीला आरोहीला अक्षयला सोडायचं नसतं। अक्षय देवासमोर जातो आणि खूप रडत असतो। देवा, तू माझ्यावर जी काही वेळ आणली होती, मला असं वाटलं होतं की आता येथे पाचगणीला आल्यानंतर मी कुठेतरी सेट होईल, माझ्या मुलीला कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्याचा मी प्रयत्न करीन, परंतु देवा, अरे तू इथे माझ्यासमोर हे काय नवीन संकट उभं केलंस। आरोहीची आणि रमाची भेट झाल्यापासून 7 वर्षानंतर आता रमा माझ्या मुलीसमोर आली, मी आता काय करू, मलाच खरंच काही कळत नाही, तूच मला काहीतरी असा चमत्कार दाखव, माझ्या मुलीची तब्येत आता खालावत आहे, तिच्याशिवाय मी नाही जगू शकत, आता तर माझ्यापासून माझं प्रेम तर तू हिरावून घेतलंस, परंतु आता माझ्या मुलीला तू माझ्यापासून असं हिरावून घेऊ नकोस। आता इकडे मात्र आरोही अजूनसुद्धा शुद्धीवर आलेली नसते, म्हणून आता अक्षय रमाला आरोहीसाठी पुन्हा घरी बोलवण्याचा निर्णय त्याने घेतलेला असतो। आता अक्षय 7 वर्षानंतर पहिल्यांदा रमाच्या भेटीला जाणार असतो आणि अक्षय पुन्हा आपल्या आरोहीच्या तब्येतीसाठी आणि आता ह्या आरोहीसाठी, तिच्या भविष्यासाठी आणि तिच्या आनंदासाठी पुन्हा रमा आणि अक्षय एकत्र येणार असतात। आणि आता रमा मात्र जेव्हा या घरामध्ये एंट्री करते तर इरावतीचा आत्ता पूर्णपणे आता वाईट काळ आलेला असतो। आत्तापर्यंत रमाने इरावतीचं खूप काही ऐकून घेतलेलं असते, परंतु आज आपल्या कुटुंबाची दुर्दशा पाहून रमाने आता ह्या इरावतीवर एक डरकाळी फोडलेली असते, कारण आता जे काही 7 वर्षापूर्वी इरावतीने सगळं काही लुबाडून घेतलं, अक्षयला त्रास दिला, रमाने अक्षयला वेगळं केलं, आपल्या मुलीपासून वेगळं केलं, ह्या सर्वाचा बदला मात्र आता रमा ही इरावतीकडून घेणार असते। सीमाची जी काही अवस्था केली आणि पार्वती आजीची, हे सर्व काही आता प्रत्येक गोष्टीचा इरावतीकडून बदला घेऊन अक्षय समोर आता हे सत्य ती आणणार असते, कारण आता रमांचे जे काही घर सोडण्याचं एक मुख्य कारण आहे, त्या सत्याचा जेव्हा अक्षयसमोर उलगडा होतो तेव्हा मात्र आता अक्षय काही इरावतीला सोडणार नसतो। आता एक एक असा हिशोब चुकता करून सर्व काही अगदी व्यवस्थित
व्यवस्थित होणार असते आणि रमा आणि अक्षय आपल्या मुलीसोबत परत एकत्र येणार असतात। आणि आता अगदी हे त्रिकोणी कुटुंब एकत्र आल्यानंतर इरावतीच्या पापाचा नाश तर होतो, परंतु आता जे काही अभि, आनंद हे सगळेजण सोडून गेलेले असतात, तर पुन्हा एकदा ही मुकादम फॅमिली एकत्र तर येतेच आणि पुन्हा आपलं गेलेलं जे वैभव आहे, जी प्रॉपर्टी आहे, ते सगळं काही पुन्हा रमाच्या मदतीने परत मिळवतात आणि पुन्हा एकत्र येतात। तेव्हा मित्रांनो, असेच जे काही मुरंबा या मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आणि डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।